सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर भाजप नेत्यांच्या भाषेची धार वाढली असून आता त्याचे पडसाद राजकीय संघर्षात उमटताना दिसत आहेत। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि वादग्रस्त शब्दात टीका केली आहे। सोलापूरच्या बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला। मात्र हे सांगताना त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रावर निशाणा साधला। प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका भावनिक पत्राचा संदर्भ देत गोरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीनंतर प्रणिती शिंदेंनी झुकना हमारी फितरत नहीं, दो कदम पीछे हटे है पर सिर्फ अगली छलांग लगाने असं म्हणत कार्यकर्त्यांना धीर दिला होता। याच वाक्याचा समाचार घेताना पालकमंत्री गोरे म्हणाले की दो कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे है वो भी टांग ऊपर। महिला खासदाराबाबत पालकमंत्र्यांनी वापरलेल्या या भाषेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। महानगरपालिकेत काँग्रेसचा पराभव झाल्याचा आनंद साजरा करताना पालकमंत्र्यांची जीभ घसरल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे। पालकमंत्र्यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून सोलापूर शहरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने होण्याची शक्यता आहे। महिला लोकप्रतिनिधीबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे सोलापूरच्या संस्कृतीला धरून नसल्याची टीका काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। वो दो कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे हैं, फिर भी गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं। माझं काहीच म्हणणं नाही। काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात। त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर।